हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, अर्पित कर दो तन मन धन, मांग रहा बलिदान वतन। अगर देश के काम न आए तो ये जीवन बेकार, जीवन बेकार साथियों हो जाओ तैयार। जीडी अग्निवीर 22 एप्रिल 2024 मॅथ अँड रिझनिंग चा आपण जो भाग आहे थर्ड शिफ्टचा, आपण टॉपिक वाईज त्याचबरोबर शिफ्ट वाईज पेपर सोल्युशन माध्यम मराठीतून घेणार आहे आणि खास तुमच्यासाठी दादा तयार व्हायचं आणि देशाच्या संरक्षणासाठी उभं राहायचं। चला चालू विषयाला सुरुवात। चला पहिला प्रश्न सेक्शन ए त्याच्यामध्ये मॅथ टाकलेला आहे आणि पहिला प्रश्न हा तुमच्यासाठी बघा। 10, 20, 30, 40, 50 या संख्येची सरासरी किती असेल असा प्रश्न आपल्याला केला। आपण दोन गोष्टी लक्षात ठेवा, दोन पद्धतीने तुम्ही सोडू शकता। जसं की 10 अधिक 20 अधिक 30 अधिक 40 आणि अधिक 50 म्हणजे 1 2 3 4 5 एकूण संख्या किती झाल्या? 5 संख्या झाल्या, एकूण संख्या 5। आता तुम्हाला सांगतो सरासरी बराबर सर्व संख्याची बेरीज छेदाला एकूण संख्या त्यावेळेस सरासरी भेटणार। आता ह्या पद्धतीने आपण सोडवणार। जर आलं तर सर्व पदाची बेरीज 10 30 30 60 40 100 150 150 छेदाला किती? 5 5 1 5 5 3 15। आता लक्षात द्या सरासरी किती असणार आहे? 30 असणार आहे। पर्याय मध्ये तुमचं उत्तर 30। किंवा जर आपल्याला हा नाही लक्षात घ्यायचा, जर कमी वेळेत आपल्याला लवकरात लवकर उत्तर द्यायचं ना, तर लक्षात घ्या सुरुवात कशापासून आहे? सुरुवात 10 20 30 40 आणि 50 असं लक्षात घ्यायचं। ही सुरुवात आहे 10चा। प्रत्येक संख्या सारखा फरक आहे का? सारखा जर फरक असेल मधली संख्या म्हणजे सरासरी होय। ध्यानात घ्यायचे ही दोन संख्या सोडून द्या, त्याच्यानंतर शेवटची दोन संख्या सोडून द्या आणि मधली संख्या जर उचलली जर लिहिली तुम्ही तर ही सरासरी तुमची असणार आहे। ध्यानात घ्या। समजला असेल दादा? समजत असेल? चला समोर। चला समोरचा प्रश्न। जर चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ किती असा प्रश्न तुम्हाला केला। चौरसाची बाजू, आता हा चौरस आहे, हा काय आहे? चौरस, आणि ही बाजू आहे 12 सेंटीमीटर म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बराबर बाजूचा वर्ग, हे लक्षात ठेवायचं नेहमी। आता चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, बाजू होती तुमची 12 सेंटीमीटर ध्यानात घ्या, म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बराबर म्हणजे 12चा वर्ग, 12चा वर्ग म्हणजे 12 गुणिला 12 बराबर 144 12चा वर्ग आणि ते 20 सेंटीमीटर स्क्वेअर। म्हणजे का वर्ग विचारला? मग 144 पर्याय मध्ये पाहायचं आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे। समजून राहिलं? व्यवस्थित चालू आहे? चला समोरचा प्रश्न। जर वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल? पहा वर्तुळाची त्रिज्या, समजा आता हा वर्तुळ आहे आणि ही त्रिज्या आहे, लक्षात घ्या। आता ही जी त्रिज्या आहे लक्षात घ्या, त्रिज्या म्हणजे याला म्हणणार तुम्ही आर। आता लक्षात घ्यायचं त्रिज्या, मग आता याच्यात तुम्हाला क्षेत्रफळ विचारला, जर परीघ विचारला असता तुम्हाला दोन्ही गोष्टी लिहू। वर्तुळाचे परीघ बराबर 2 पाय आर, हे परीघ झालं, पण वर्तुळाचा क्षेत्रफळ बराबर पाय आर चा वर्ग, हे वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र झालं। आणि वर्तुळाचा परीघ जर विचारला असता तर आता आपल्याला घ्यायचं वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र, मग पाय आर वर्ग, आर म्हणजेच काय रे? त्रिज्या, म्हणजे या आर मानला आपण आणि आर चा वर्ग। लक्षात घ्या जी पाया आहे त्या पायाचं किंमत 22 छेदाला 7 किंवा 3.14 असतो, हे एवढं लक्षात घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला समजेल। नाही तर भाऊ चाडरे भोपळा टर्रम टुर्रम जर करायचा असेल तर लक्षात घ्यायचा, काळजीपूर्वक समजलं पाहिजे अशा भाषेत तुम्ही काय करायचं? सोडवायचं। म्हणजेच आता तुम्हाला सांगितलं ना, सहज म्हणून तयारी करायची नाही, गरजा करायचं नाही, लोकांची पायात पाय गुंतून पाडायचं नाही, म्हणून सांगतो मन लावून तयारी करायची। मन लावून शिकवतो ना तर मन लावून समजून घ्यायचं। पहा कसं, पहा पाय 22/7 गुणिला 7चा वर्ग म्हणजे आर चा वर्ग, 22/7 गुणिला 7 गुणिला 7
7 7 काय झाले कटले, 7 दोन्ही 14 4 हा 4 1 7 दोन्ही 14 ने 15. जर सेंटीमीटर तर सेंटीमीटर चा वर्ग हा तुमचा काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पहा पर्याय मध्ये आहे का, 154 सेंटीमीटर वर्ग तुमचं उत्तर आहे. चलायचं मग समोर. चला समोरचा प्रश्न. आता पहा 8 छेदाला 0.8 याला सरलीकृत करायचं आपल्याला, सोडवायचं आहे. पहा अंशामध्ये दशांश किती स्थळानंतर आहे, नाहीये, पण छेदामध्ये दशांश किती स्थळानंतर आहे, 1. तर मग अंशामध्ये 1 0 काय करावं लागेल आपल्याला, वाढवावा लागेल. म्हणजे लिहिताना 8 छेदाला 80 छेदाला किती 8, म्हणजेच 8 1 8 8 1 8 बराबर तुमचं उत्तर असणार आहे 10. पर्यायमध्ये 10 आहे का बघा, काळजीपूर्वक सोडवायचं, म्हणजेच तुम्हाला समजलं पाहिजे. समजून राहिलं. चलायचं समोर. चला हे विचारलेले प्रश्न आहे 22 एप्रिल 2024 ला. हे प्रश्न तिसऱ्या शिफ्टला विचारलेले आहे. मित्र हो, जर तुम्हाला कळत असेल, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की या चॅनलला आता तरी सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, ताकी तुमच्या बरोबर त्याचा बी फायदा होऊ द्या. चला तर मग समोरच्या प्रश्नाचं सोल्युशन करून घेऊया. पहा लघुकोन कोणत्या प्रकारचा आहे. लघुकोन म्हणजे लहान कोन आपल्याला विचारला आहे, तर ते जर म्हणलं आपण तर 90 अंशापेक्षा कमी त्याचं काय असणार आहे, कोण असणार आहे. आणि 90 पेक्षा जास्त जर म्हणलं तर आपण काटकोन आणि नंतर विशाल कोन असे काही त्याच्यामध्ये प्रकार आहे. विशाल कोन 180 पेक्षा जास्त लक्षात घ्यायचं, पण याचं 90 80 पेक्षा कमी. चला 2 3 आणि 5 चे एलसीएम तुम्हाला लसावी काढायचं सांगितलेलं आहे. म्हणजे 2 3 आणि 5 लक्षात घ्या. लसावी काय सांगते, किमान 2 संख्या कोणत्या तरी एका संख्येने विभक्त झाल्या पाहिजे असं लक्षात घ्यायचं आणि सोडवायचं. आता विभक्त होते का, कुठेतरी भाग जातो का, नाही जात. म्हणून लक्षात घ्या, सर्व पदाचा गुणाकार म्हणजे लसावी होय. म्हणजे 3 2 6 6 5 30. डायरेक्ट पर्याय तुमचा 30 उत्तर आहे का बघा, आहे. समजून राहिला. जर समजत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. चलायचं समोर. चला जर मूळ रक्कम 5000 रुपये असेल, व्याज दर किती टक्के, 15% असेल आणि साधे व्याज 750 रुपये असेल, तर वेळ तुम्हाला काढायची आहे. तर वेळ कशी काढायची ते तुम्हाला शिकवतो. नेहमी व्याजासोबत 100 ठेवायचं. म्हणजे 750 गुणिला 100 छेदाला रक्कम किती होती 5000. 5000 गुणिला दर किती होता 15. 1 2 3 1 2 3 0 कटले. चला 15 1 15 15 5 75 15 5 75 लक्षात घ्या. आणि 5 5 कटले, म्हणजे व्याज होता तुमचा 1 वर्षाचा. किती, 1 वर्षाचा व्याज होता 750. म्हणजे वेळ असणार तुमची 1 वर्ष. वेळ किती असणार आहे 1 वर्ष, कारण याच्यात काही उरलंच नाही, म्हणजेच 1 वर्ष. चलायचं समोर. चला बॉडमस नुसार याचे नियमानुसार सोडवायचा प्रश्न विचारलेले आहे, म्हणून घेऊन राहिलो तुमच्यासाठी. दादा 30 भागीला 15 गुणिला 3 वजा 3 गुणिला 4 भागीला 2. पहिले हा एक भागाकार करू, नंतर हा एक भागाकार करू. लक्षात घ्या. पहा 15 1 15 15 2 30 15 2 30. 2 गुणिला 3 वजा 3 गुणिला 2 1 2 2 4 2 2 4. लक्षात घ्या. पहा सॉरी, थोडं लिहिताना काय झालं, माझ्याकडून गलती झाली. इथं 2च्या जागी 3 लिहिलं गेलं. 30 भागाकाराला 15 गुणिला 2 वजा 3 गुणिला 4 भागीला 2 असं लिहायला पाहिजे होतं, पण मी इथं 3 लिहिलं गेलं. आता पहिले हा एक क्रिया करणार, नंतर हा एक क्रिया करणार. 15 1 15 15 2 30 2 2 4 गुणाकार केला, वजा 3 गुणिला 2 1 2 2 4 इथे लिहिले 2. पहा आता परत गुणाकार करणार. 3 2 6 वजा 4. आता लक्षात घ्या, जर 6 मधून 4 काढले किती असणार आहे 2, आणि मोठ्या संख्येची वजा जसेच्या तसा. ध्यानात घ्यायचा, वजा जसेच्या तसा, म्हणून वजा 2 तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. चलायचं समोर. चला समोरचा प्रश्न. 2 कामगार 6 दिवसात एखादे काम पूर्ण करू शकतात,
तर तेच काम करण्यासाठी 3 कामगारांना किती दिवस लागेल? दादा लक्षात घ्यायचा, 2 कामगारासाठी हे कामगार आणि हे दिवस लक्षात घ्या. आता 2 कामगारासाठी 6 दिवस, कामगार खाली कामगार ठेवायचा, 3 कामगारासाठी किती दिवस? आता 2 ला जर 6 लागत असेल तर नक्की 3 ला कमी दिवस लागणार आहे. वरच्या पदाचा गुणाकार खालच्या पदाचा गुणाकार जसं तसं करायचं. 3 1 3 3 2 6 बरोबर बेदोनी 4. 4 दिवसात ती काय करेल? खतम करतील 3 व्यक्ती 4 दिवस. समजून राहिलं? चलायचं समोर. चला. 4 संख्याची सरासरी 10 आहे. बाबा लक्षात घ्या, 4 संख्येची सरासरी 4 किती संख्या आहे? 4 संख्येची सरासरी 10 आहे. पहिल्या 3 संख्याची बेरीज. आता इथं पहिल्या 3 संख्येची सरासरी म्हणली का? नाही, बेरीज सांगितली ऑलरेडी. आणि या 4 संख्येची सरासरी किती आहे? 10 आहे. पहिल्या 3 संख्येची बेरीज 29 आहे, तर चौथी संख्या कोणती असा प्रश्न आपल्याला केला. पण 4 संख्येची सरासरी म्हणलं सरासरी 10 आहे, बराबर किती रे? 40. आता ही बेरीज झाली किती? 4 संख्येची, कारण की 4 संख्या सरासरी 10 आहे, प्रत्येक संख्येला गुणलं म्हणजे बेरीज झाली 40. आता नंतर सांगितलं 3 संख्येची सरासरी नाही सांगितली, 3 संख्येची बेरीजच 29 आहे. तर याच्यामध्ये उरलेली संख्या म्हणजे ती एक संख्या आहे आणि विचारलं ती संख्या काय असणार आहे. तर दादा 40 आणि 29 याच्यातला फरक म्हणजे तो असणार आहे 11 आणि म्हणजेच ती चौथी संख्या म्हणजे 11 असणार आहे. आणि तुमचा पर्यायामध्ये 11 उत्तर आहे का पहा आणि लगेच ठोका. समजून राहिलं? चलायचं समोर. चला पहा, 1000च्या 20% प्लस 500च्या 60%चे मूल्य काय असेल? 2 तुलना आहे. मधात काय सांगितलं? अधिक, जसेच्या तसे ठेवून द्यायचे आणि अगोदर आता हा घर सोडून टाकू. 1000 गुणिला 20 छेदाला 100 1 2 1 2 म्हणजे याचा उत्तर आला 200. पहिला टप्पा संपला हा. आणि दुसरा टप्पा लक्षात घ्या, 500 च्या म्हणजे गुणाकार चे 60% छेदाला 100 0 0 0 0 कटलं 6 5 30 आणि हा 0 जसेच्या तसे. दुसऱ्या टप्प्यात 300 आली. सांगितलं काय? दोन्हीचे मूल्य, कारण इथे बेरीज सांगितलं, मग या दोन्हीचे मूल्याची बेरीज सांगितलं 200 300 किती? 500 आणि पर्याय मध्ये 500 हे का पहा, म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 500. समजून राहिलं? चलायचं समोर. चला. 10% वार्षिक व्याज दराने किती वर्षांनी साधे व्याज मूळ रकमेच्या 2/5 पट येईल? आता 2/5 पट लक्षात घ्या, 2/5 पट. आता याच्यातून सोडवत असताना काय करायचा? सरळ सरळ याला एक तर दशांश मध्ये करा किंवा सरळ 10 100 गुणिला पट वजा 1 छेदाला वर्ष किंवा दर आपल्याला भेटतो. दर बी भेटतो किंवा वर्ष भेटतो. दोन्हीतून एक तुम्हाला छेदात टाकावं लागणार आहे, ध्यानात घ्यायचं. मग आता काय केलं आपण? 100 गुणिला पट. पट किती होतं? 2/5 वजा 1 छेदाला किती? 10. चला आता इथं कापाकापी करून घेऊ. म्हणजेच लक्षात घ्या, 5 1 5 5 2 10 5 2 10. याच्यामध्ये दर कसं काढायचा ते बी सांगतो मी तुम्हाला. काय होऊन राहिलं तर थोडस जास्त गडबड होऊन राहिली, गडबड करायची नाही. सोडवताना काय करायचं? पट घेतला आपण, पट मधून 1 वजा करणार म्हणजे 100 गुणिला कंसात 2/5 वजा 1. आपण इथं डायरेक्ट काटाकाटी केलं त्याचं. चला 5 1 5 5 मधून 5 1 5 5 मधून 2 गेले 3 म्हणजे 100 गुणिला 3/5 शिल्लक राहिले छेदाला वर्ष किंवा दर टाका. इथं वर्षे म्हणजे 10 टाकलं. चला इथं कापाकापी करून घेऊ. 5 1 5 5 2 10 5 3 2 6 60 छेदाला किती असणार आहे? 10. मग 0 0 कटलं बराबर किती? 6 उत्तर याचा असला पाहिजे होता. मग याचा उत्तर याच्यामध्ये टाकलेला नाहीये, पण याचा उत्तर 6 असणार आहे. आणि जर शिकवता कमी जास्त झाला असेल तर मित्रांनो नक्की कमेंट्स करून सांगा, याला अशा पद्धतीने तुम्ही सोडवायला पाहिजे होतं. पण आता माझ्या पद्धतीने मी होतापर्यंत मी सोडवण्याचा प्रयत्न केला. किंवा त्याच्यानंतर आता 2/5 याला सोडवताना याला दशांश मध्ये जर रूपांतरित केलं आपण, 2/5 भाग जात नाही म्हणजे 0 टाकला 0.5 1 5 5 20 0.4
आता 100 गुणिला 0.4 वजा 1 लक्षात पट केलं छेदाला 10 म्हणजे 100 गुणिला याच्यातून 1 गेलं 1 गेल्याच्या नंतर 1 काढा 0.6 छेदाला 10 वर्ष टाकलं दशांश सारखं करायचं 0 वाढवलं 100 कटले उरले काय रे 6 डायरेक्ट उत्तर येतो ना म्हणजे 6 उत्तर यायला पाहिजे होतं त्याचा लक्षात असू शकते प्रिंट मिस्टेक असू शकते ध्यानात घ्या पहा 19 11 13 17 ची बेरीज किती एवढा सोपा प्रश्न विचारला होता आणि याची तुम्ही मला कमेंट्स मध्ये उत्तर सांगायचं काय मला पाहू दे तुम्हाला बेरीज येते की नाही येते कमेंट्स मध्ये सांगायचं उत्तर काय असणार आहे चला 10 चॉकलेट्स अमिता आणि अमित यांच्यामध्ये 2:3 प्रमाणात विभागली आहेत तर अमितचा वाटा सांगा असा प्रश्न विचारला आता 10 चॉकलेट आहे त्याच्यामध्ये या 10 चॉकलेट मध्ये एक अमित आहे एक अमित आणि त्याचबरोबर अमिता आणि अमित लक्षात घ्या अमिता आणि अमित त्यांच्यामध्ये 2:3 या प्रमाणात आपल्याला या प्रमाणात विभागली आहे तर अमितचा वाटा म्हणजे या अमितचा वाटा विचारलेला आहे एकंदर चॉकलेट किती आहे 10 म्हणजे 3 आणि 2 5 5 1 5 5 2 10 जनरल किंमत आली 5 आता विचारलं कोण अमितचं प्रमाण किती होतं 3 म्हणजे 3 गुणिला 2 बराबर 6 पर्याय पहा अमितचा वाटा 6 आहे का म्हणजे ते तुमचं उत्तर असणार आहे समजून राहिलं चलायचं समोर चला 1 तास 45 मिनिटाचे गुणोत्तरामध्ये रूपांतर करायचे आहे आता 1 तास म्हणजे किती मिनिट रे 60 मिनिटं कारण इथं मिनिट मध्ये सांगितले ना तर 45 जसेच्या तसे इथं सेकंद म्हणला असता तर इथं 36 घेतलं असतं का याला आपण सेकंद मध्ये करणार होतो पण आता मिनिट मध्ये या असं 15 चुक 60 15 त्रिक 45 4 या असं 3 पर्याय आहे का 4 या असं 3 तुमचं उत्तर असणार आहे चलायचं समोर चला आता सेक्शन बी रिझनिंगचा सुरू झाला आणि त्याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे एबीसीडी टाका आणि एबीसीडी टाकून मला कमेंट्स मध्ये सांगा की याचा उत्तर असा होता नक्की मला बी कळायला पाहिजे तुम्हाला जमतं की नाही जमत जर एखादी मुलगी उजवीकडून पहा उजवीकडून कितव्या नंबरची आहे 6वी आणि डावीकडून ती 5व्या नंबरची आहे एकंदरीत जर पोरी मोजल्या असत्या तर ती 6 आणि 5 11 म्हणजे एकूण किती मुली असेल तर बाबा ती दोन्हीकडून मोजल्या गेली म्हणून 1 वजा नेहमी करायचा दोन्हीकडून काउंट केली म्हणून याचा उत्तर 10 खुशी मनवायची नाही डायरेक्ट उताना पडतो माणूस 11 मारून घरी येतो याचा उत्तर आहे 10 कारण दोन्हीकडून मोजल्या गेलेली आहे ती लक्षात घ्या तर एकूण मुली किती आहे तर 10 लक्षात घ्यायचं आणि सायकल पेंडल कार तर याचा कमेंट्स मध्ये मला उत्तर सांगायचं आणि हो तयारी जारी ठेवा जर कोणाला पीडीएफ लागत असेल तर नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा की मला अग्निवीरची पीडीएफ पाहिजेत नक्की तुम्हाला भेटून जाईल आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल आता तरी सबस्क्राईब करा मित्रापर्यंत नक्की शेअर करा पुन्हा भेटूया समोरच्या शिफ्ट मध्ये समोरच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मित्र तुमच्यापासून अलविदा जय हिंद जय महाराष्ट्र